नमस्कार. आज आपण एका प्राचीन ग्रंथातल्या एका खूप महत्वाचा आणि म्हणायला हवं भावनिकदृष्ट्या तीव्र क्षणाचा खोलवर विचार करणार आहोत. हा क्षण आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणावरचा, जिथे एक महान योद्धा अर्जुन एका मोठ्या नैतिक आणि भावनिक पेचात सापडलेला आपल्याला दिसतो. हो, म्हणजे अगदी युद्धाच्या सुरुवातीलाच. बरोबर. आपण लक्ष केंद्रित करतोय श्रीमद भगवद्गीतेमधल्या पहिल्या अध्यायावर, म्हणजे अर्जुन विषाद योग. त्यातला 35वा श्लोक. आपल्याकडे त्याचा मूळ संस्कृत श्लोक आहे, त्याच्या सविस्तर मराठी अर्थ आहे आणि त्यावरचं स्पष्टीकरण पण आहे. तर आजच्या चर्चेतून आपल्याला अर्जुनाची नेमकी ती द्विधा मनस्थिती, तो गोंधळ आणि त्याचा युक्तिवाद काय होता हे समजून घ्यायचंय. युद्धाच्या अगदी सुरुवातीलाच असं का झालं त्याच्या मनात? चला जरा बघूया हे काय आहे नक्की. आणि हे पण महत्वाचं आहे की हा संदर्भ जरी हजारो वर्षांपूर्वीचा असला तरी त्यातला जो नैतिक पेच आहे ना, तो आजही तितकाच लागू होतो. विचार करायला लावणार आहे, कारण तो मानवी स्वभावातल्या काही अगदी मूलभूत संघर्षांना हात घालतो. म्हणजे कर्तव्य विरुद्ध भावना किंवा न्याय विरुद्ध नातेसंबंध, असं काहीसं. अगदी. तर पार्श्वभूमी काय थोडं विस्ताराने बघू. कुरुक्षेत्राचं मैदान, दोन्ही बाजूला सैन्य तयार आहेत, शंख वगैरे वाजलेत. अर्जुन त्याचा सारथी भगवान कृष्ण त्याला सांगतो की रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घे, म्हणजे मला बघायचंय की कोण कोण आले लढायला माझ्या विरुद्ध. हो, आणि मग तो बघतो काय? समोर आहेत त्याचे आजोबा भीष्म पितामह, त्याचे गुरु द्रोणाचार्य, काका मामा भाऊबंध, सगळे त्याचेच लोक. हो ना, म्हणजे पुत्र नातू मित्र सासरे सगळी आपलीच माणसं. आणि हे बघून त्याचं मन एकदम खच्ची होतं. तो एक महान योद्धा आहे, पण त्याचं शरीर थरथरायला लागतं, तोंडाला कोरड पडते, अंगावर काटा येतो आणि हातातून ते त्याचं प्रसिद्ध गांडीव धनुष्य ते गळून पडतं. इतकी तीव्र अवस्था आहे ती. हो, आणि याच अवस्थेत तो श्रीकृष्णाला म्हणजे जनार्दनाला काय म्हणतो ते आपल्या स्रोतातल्या मराठी अर्थानुसार बघूया. अर्जुन म्हणतो, बरोबर, हे जनार्दना, या धार्तराष्ट्रांना मारून आम्हाला काय सुख मिळणार आहे? त्रैलोक्याचं राज्य मिळत असेल तरी मी यांना मारणार नाही. मग या पृथ्वीच्या राज्याची काय कथा? हे मधुसूदन, यांना मारून आम्हाला कोणता आनंद होईल? इथे धार्तराष्ट्रांना हा शब्द महत्वाचा आहे. बरोबर. धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र कौरव, पण इथे फक्त कौरव नाहीत, त्यांच्या बाजूने लढणारे सगळेच आहेत, जे अर्जुनाचे आप्त आहेत. हो, त्यामुळे हे फक्त शत्रू नाहीयेत, यांच्याबरोबर त्याचं बालपण गेलंय, शिक्षण झालंय, प्रेम आहे, आदर आहे, रक्ताची नाती आहेत. हा संघर्ष दोन राज्यांचा नाहीये, तर एकाच कुटुंबातला आहे. इथेच अर्जुनाची खरी वेदना आणि तो नैतिक गोंधळ सुरू होतो. म्हणजे ज्यांना मारायचंय ते परके नाहीयेत, आपले आहेत. अगदी. आणि हे आपलेपण त्याच्या क्षत्रिय धर्मावर भारी पडू पाहतंय, युद्धाच्या न्यायापेक्षा मोठं वाटतंय त्याला. हो, आणि मग तो जो पुढचा मुद्दा मांडतो ना, तो अजून महत्वाचा आहे. तो म्हणतो, एतान हत्वा मधुसूदन पापमेवा श्रेयेत स्मान हत्वेताना ताताईनः. म्हणजे हे मधुसूदन, जरी हे लोक आतताई असले तरी यांना मारल्याने आम्हाला पापच लागेल. बरोबर. आता इथे एक मोठा प्रश्न येतो, जर समोरचे लोक आतताई आहेत मग त्यांना मारण्यात पाप कसं? हाच कळीचा मुद्दा आहे. आणि इथे अर्जुनाच्या युक्तिवादाची खोली दिसते. आधी आपण आतताई म्हणजे काय ते समजून घेऊया. हो. आपल्या स्रोतांमध्ये आणि जुन्या धर्मशास्त्रांमध्ये याची व्याख्या आहे. साधारणपणे 6 प्रकारचे लोक आतताई मानले जातात. म्हणजे घराला आग लावणारा, विष देणारा, शस्त्र घेऊन अचानक हल्ला करणारा, धन चोरणारा, जमीन बळकावणारा आणि परस्त्रीचं अपहरण करणारा. अच्छा, हे गंभीर गुन्हे आहेत. हो, जो असे गुन्हे करतो तो आतताई. आणि धर्मशास्त्र काय सांगतं? काय? अशा आत्ताताई माणसाला जर तो हल्ला करतोय तर प्रतिकार करताना किंवा शिक्षा म्हणून ठार मारण्यात पाप लागत नाही. म्हणजे ते गरजेचं मानलं जाऊ शकतं, समाजाच्या रक्षणासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी. अगदी. आता कौरवांचा विचार करूया. त्यांनी पांडवांचं राज्य कपटाने घेतलं होतं, म्हणजे जमीन बळकावली. बरोबर. पांडवांना मारायचे प्रयत्न केले होते अनेकदा, विषप्रयोग, जाळण्याचा प्रयत्न. हो, ते लाक्षागृहाचं प्रकरण वगैरे. आणि भर सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण, म्हणजे परस्त्रीचा अपमान. म्हणजे धर्मशास्त्राच्या व्याख्येनुसार कौरव नक्कीच आत्ताताई ठरतात. हो, निश्चितपणे. मग तर त्यांना शिक्षा करणं किंवा युद्ध करणं हे पांडवांचं, विशेषतः अर्जुनाचं कर्तव्यच होतं, चूक नव्हतं. बरोबर.
क्षत्रिय म्हणून ते त्याचं कामच होतं. पण तरीही अर्जुन म्हणतोय की त्यांना मारल्याने पापच लागेल. पाप मेवाश्रय दस्मान. हे कसं? एवढी पापाची भीती का वाटते त्याला? इथेच अर्जुनाच्या मनातले द्वंद्व स्पष्ट होतंय. तो कायद्याच्या किंवा नियमांच्या पलीकडे जाऊन विचार करतोय. त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की जरी हे लोक आताताई या कायदेशीर व्याख्येत बसत असले तरी ते माझे गुरु आहेत, आजोबा आहेत, भाऊ आहेत, नातेवाईक आहेत. हे जे वैयक्तिक नातं आहे ना, ते त्यांच्या आताताई असण्यावर त्याच्या मनात तरी मात करतंय. तो म्हणतोय हो, त्यांनी अन्याय केलाय, ते अग्रेसर्स आहेत, मान्य, पण ते आपले आहेत. अच्छा. आणि आपल्या माणसांना, आपल्या रक्ताच्या माणसांना ज्यांनी वाढवलं त्यांना मारणं हे पुण्य कसं असेल? ते तर पापच असणार. म्हणजे बघा, एका बाजूला क्षत्रियाचा स्वधर्म आहे अन्यायाविरुद्ध लढण्याचा, आणि दुसऱ्या बाजूला कुलधर्म आहे किंवा त्याहूनही जास्त मूलभूत अशी एक मानवी नैतिकता जी त्याला आपल्याच माणसांना मारायला नको म्हणतेय. म्हणजे हा फक्त कायद्याचा प्रश्न राहिला नाहीये त्याच्यासाठी. नाही, हा हृदयाचा आणि सत्सद्विवेक बुद्धीचा प्रश्न झालाय. तीव्र भावना. आपल्या स्त्रोतातलं स्पष्टीकरण पण हेच सांगतंय की अर्जुनाला यात काही लाभ, काही आनंद, काही समाधान दिसत नाहीये. त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरी हा व्यवहार त्याला नकोसा वाटतोय. बरोबर. विजयानंतर जे सुख मिळेल त्यापेक्षा आपल्याच माणसांच्या रक्ताने माखलेले हात आणि त्यातून येणारं पाप आणि दुःख याची कल्पनाच त्याला सहन होत नाहीये. फक्त युद्धाचा प्रश्न नाहीये. म्हणजे नाही, हा एका संवेदनशील माणसाच्या नैतिक आणि भावनिक मूल्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे. हा 35वा श्लोक आणि त्याच्या आसपासचे श्लोक अर्जुनाच्या मनातली ती उलथापालत, ती वेदना, तो गोंधळ अगदी स्पष्टपणे दाखवतात. त्याला विजयात फक्त विनाश दिसतोय, आनंद नाही. हो, फक्त पापाची भीती आणि कधीही न भरून येणारं नात्यांच्या हत्येचं दुःख. आणि गंमत म्हणजे काय, अर्जुनाची ही जी अगदी वैयक्तिक वाटणारी निराशा आहे, हा विषाद, हा गोंधळ, हीच पुढे जाऊन भगवद्गीतेच्या एका मोठ्या तत्वज्ञानाची सुरुवात ठरते. बरोबर. कर्मयोग, स्थितप्रज्ञता, स्वधर्माचा खरा अर्थ, या सगळ्या चर्चेची भूमिका इथे तयार होते. बरोबर. कारण कृष्णाला अर्जुनाच्या याच प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं. आणि इथेच खरी गोष्ट आहे, हा संघर्ष आपल्याला पण कुठेतरी आपल्या आयुष्यात जाणवतो, नाही का? हो, नक्कीच. म्हणजे आपण काही कुरुक्षेत्रावर उभे नसतो किंवा इतकी टोकाची परिस्थिती नसते, पण अनेकदा असं होतं की व्यावसायिक कर्तव्य आणि घरची जबाबदारी यात निवड करावी लागते. बरोबर. किंवा एखादा नियम पाळायला हवा असतो, पण तो आपल्या जवळच्या माणसाच्या विरोधात जातो आणि आपली सत्सद विवेकबुद्धी काहीतरी वेगळं सांगत असते. अगदी. एखादी गोष्ट नियमाने बरोबर असते, पण आपल्या माणसांविरुद्ध असल्याने आपल्याला चुकीची वाटते. हे खूप मानवी आहे. निश्चितच. म्हणूनच हा श्लोक फक्त कुरुक्षेत्रापुरता किंवा अर्जुनापुरता नाहीये. नाही, तो आपल्याला अनेक पातळ्यांवर विचार करायला लावतो. जसं की कर्तव्याची खरी व्याख्या काय, जे नियमात बसतं तेच नेहमी कर्तव्य असतं का? नैतिकेचे निकष काय असावेत? नियम की कृतीचा परिणाम की मानवी संबंध? आणि आपल्या कामांचे, विशेषतः हिंसक कामांचे परिणाम काय होतात? फक्त बाहेरच्या जगावर नाही, तर आपल्या मनावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे वैयक्तिक नातेसंबंध आहेत ते आपल्या नैतिक निर्णयांवर किती आणि कसा परिणाम करतात? हे प्रश्न कालातीत आहेत. खरे, प्रत्येक पिढीला याची उत्तरं शोधावी लागतात असं वाटतं. ते तर आहेच. अर्जुनाची ही अवस्था म्हणजे फक्त युद्धाला किंवा कर्तव्याला नकार नाहीये, तर एका अर्थाने ती प्रस्थापित विचारांना आवाहन आहे. तो योद्ध्याच्या भूमिकेतून बाहेर पडून एका सामान्य माणसासारखा, एका नातेवाईकासारखा विचार करतोय, जिथे रक्ताच्या नात्यांचं महत्त्व युद्धाच्या न्यायापेक्षा मोठं वाटतंय. हो, आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की अर्जुन काही असा भावनाप्रधान किंवा दुबळा माणूस नाहीये. नाही, अजिबात नाही. कितीतरी शत्रूंना मारले. पण इथे फरक काय आहे? इथे फरक हा आहे की त्याचा सामना अशा लोकांशी आहे ज्यांना तो सहजपणे शत्रू म्हणून बघू शकत नाहीये, ज्यांना गुरु मानलं, ज्यांच्या मांडीवर खेळला, त्यांच्यावर बाण चालवायचा ही कल्पनाच त्याला हादरवते. म्हणून त्याची ती नेहमीची युद्धाची मानसिकता, तो क्षत्रिय बाणा इथे कोसळून पडतोय. अगदी. त्याचं ते गांडीव धनुष्य गळून पडणं, शरीर थरथरणं, हे फक्त भीती नाहीये, हा एका खोल नैतिक आणि भावनिक भूकंपाचा परिणाम आहे. त्याला वाटते की आपण जे करायला निघालोय ते मूलभूत पातळीवरच चुकीचं आहे. बरोबर. म्हणजे इथे फक्त भावनांचा कल्लोळ नाहीये, तर एका योद्ध्याच्या धर्मावर आणि कर्तव्याच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. हो. त्याला वाटतंय की ही युद्धच अधर्माचं आहे,
कारण यात आपल्याच लोकांची, गुरुजनांची हत्या अटळ आहे. आणि अशा हत्येतून मिळणारं राज्य त्याला रक्ताने माखलेलं आणि पापाचं वाटतंय. आणि इथेच अर्जुनाच्या ह्या टोकाच्या गोंधळाच्या क्षणी भगवद्गीतेचा खरा उद्देश सुरू होतो. अगदी बरोबर. श्रीकृष्णाला आता फक्त अर्जुनाला युद्धासाठी तयार नाही करायचंय, तर त्याला जीवनाचं आणि कर्माचं खरंच स्वरूप काय आहे, आत्मा कसा अमर आहे, फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य कसं करायचं म्हणजे कर्मयोग, आणि स्वधर्माचा सूक्ष्म अर्थ काय हे सगळं समजावून सांगावं लागणार आहे. म्हणजे अर्जुनाचा हा विषाद, हे दुःख, हे द्वंद्व, हेच गीतेच्या ज्ञानाचा उगमबिंदू ठरतं. हो, त्याच्या प्रश्नांशिवाय कदाचित गीता निर्माणच झाली नसती. खरंय. म्हणजे हा श्लोक आणि अर्जुनाची ही अवस्था फक्त एक भावनिक उद्रेक नाहीये, तर एका मोठ्या तात्विक चर्चेची गरज निर्माण करणारा क्षण आहे. अगदी. हा क्षण आपल्याला हेही दाखवतो की कधीकधी आयुष्यातल्या अत्यंत कठीण आणि गोंधळलेल्या परिस्थितीतूनच आपल्याला जीवनाच्या खऱ्या अर्थाकडे जायची संधी मिळते. अर्जुनाच्या त्या प्रामाणिक संघर्षाशिवाय, त्याच्या त्या प्रश्नांशिवाय कदाचित आपल्याला गीतेसारखा ठेवा मिळाला नसता. तर ह्या सगळ्या चर्चेचा थोडक्यात अर्थ काय काढायचा? भगवद्गीतेतला अध्याय 1 श्लोक 35 हा अर्जुनाच्या मनातल्या एका अत्यंत खोल नैतिक संघर्षाचं प्रतीक आहे. हो, जरी समोरचे शत्रू आत्ताई म्हणजे कायद्याने शिक्षेस पात्र असले, तरी ते त्याचे स्वतःचे कुटुंबीय, गुरुजन असल्याने त्यांना मारणं हे त्याला फक्त नकोसं नाही वाटत आहे, तर ते मूलभूत पापाचं कृत्य वाटतंय, तीव्रतेने वाटतंय. युद्धाच्या विजयातून मिळणाऱ्या कुठल्याही फायद्यापेक्षा त्याला पापाची भीती आणि नातेवाईकांच्या हत्येचं दुःख जास्त मोठं वाटतंय. आणि हा काही पळफुगेपणा नाहीये, ही एका खोल नैतिक पेचातून आलेली अगदी प्रामाणिक आणि मानवी प्रतिक्रिया आहे. याला जर आपण मोठ्या कॅनव्हासवर पाहिलं तर हा संदर्भ फक्त एका पौराणिक घटनेपुरता राहत नाही. तो युद्धाची नैतिकता, हिंसा कधी योग्य ठरते, कायद्याविरुद्ध मानवी संबंध, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले नातेसंबंध आपल्या नैतिक निर्णयांवर किती वजन टाकतात यांसारख्या कायमच्या प्रश्नांना हात घालतो. व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून कठीण परिस्थितीत योग्य अयोग्य ठरवताना जी गुंतागुंत येते त्यावर हा श्लोक प्रकाश टाकतो. आजही जगात जे अनेक संघर्ष चालतात, मग ते आंतरराष्ट्रीय असोत, सामाजिक असोत किंवा अगदी कुटुंबातले वाद असोत, हो, त्यात कुठेतरी हे आपले विरुद्ध परके किंवा नियम विरुद्ध नातं हे द्वंद्व दिसतं आपल्याला. खरंय. आपले मानलेल्या लोकांच्या चुकाकडे आपण जसं बघतो तसंच परके मानलेल्या लोकांच्या चुकांकडे बघतो का, हा प्रश्न अर्जुनाच्या द्वंद्वातून आजही आपल्या समोर उभा राहतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आपल्या श्रोत्यांच्या आधारावर नक्कीच मांडता येईल. हो, नक्कीच. अर्जुनाच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू काय आहे की आतताई असूनही आपल्या बांधवांना मारणं हे पाप आहे. बरोबर. यावरून एक मूलभूत प्रश्न येतो मनात. एखाद्या व्यक्तीशी असलेलं आपलं नातं किंवा आपली ओळख, मग ती कुटुंबाची असो, समाजाची, देशाची किंवा विचारांची, ती बरोबर आणि चूक याबद्दलच्या आपल्या धारणेवर किती परिणाम करते. व्यस्थ माणसासाठी किंवा ज्याला आपण शत्रू मानतो त्याच्यासाठी सहज चूक किंवा योग्य शिक्षा ठरवू. तीच गोष्ट आपल्या जवळच्या माणसाच्या बाबतीत समोर आली की आपली भूमिका बदलते का? अगदी. नियम किंवा सत्य हे वैश्विक असतं की ते आपल्या सोयीनुसार किंवा नात्यानुसार बदलतं. जी गोष्ट वैश्विक पातळीवर चूक आहे ती वैयक्तिक संबंधांच्या किंवा गटनिष्ठेच्या चष्म्यातून बघितल्यावर किती गुंतागुंतीची आणि सापेक्ष वाटू शकते. हा प्रश्न अर्जुनाने उभा केला तो फक्त त्याचा नव्हता. नाही, तो आजही आपल्या प्रत्येकाच्या विचारविश्वाला आवाहन देणारा आहे. यावर विचार करायला हवा.